पुढची बातमी आहे राज्यामधल्या थंडी संदर्भात। राज्यामध्ये थंडीचा कडाका वाढलेला आहे आणि 2 दिवसांपासून तापमानामध्ये घट झाल्यामुळे पुणे सुद्धा गारठलेला आहे। पुणे शहरातील पाषाण परिसरामध्ये 10.1 आणि शिवाजीनगर परिसरामध्ये 10.6 अंश सेल्सिअस तापमान नोंदवण्यात आलेलं आहे। तर मुंबईसह राज्यामध्ये इतर ठिकाणी सुद्धा थंडी वाढलेली आहे। आणि या संदर्भात आणखी माहिती आमचे प्रतिनिधी बालाजी पोद्दार आपल्या सोबत आहेत। बालाजी, आता पुढचे 2 दिवसांसाठी हवामान खात्याने महाराष्ट्रामधलं तापमान आणि एकूणच थंडीचा अंदाज कसा वर्तवला आहे? नक्कीच गेल्या 2 दिवसापासून राज्यात तापमानात मोठी घट झाली आणि त्याचा परिणाम जो आहे तो थंडी वाढण्यात झालेला आहे। पुढच्या 2 ते 3 दिवसात तापमान असंच कमी जास्त होणार आहे। त्यामुळे महाराष्ट्रासह राज्यात पुण्यात सुद्धा मोठ्या थंडीचा कडाका जाणवण्याची शक्यता जी आहे ती हवामान विभागाने वर्तवलेली आहे। त्याचबरोबर वेगवेगळ्या ठिकाणी कमी तापमानाची नोंद झाल्याने थंडीचं प्रमाण वाढल्याने अनेक नागरिक सुद्धा पुणेकर सुद्धा गारठल्याचं पाहायला मिळते। नागरिक आता उबदार कपडे घालून सुद्धा बाहेर पडताना दिसतायत। दिवसा सुद्धा प्रकाश असला तरी सुद्धा हवेत जो आहे तो थंडीचा गारवा आहे आणि त्यामुळे थंडीचं प्रमाण जे आहे ते शहरात दिवसभर जाणवत असल्याचं आपल्याला सगळीकडे पाहायला मिळते आणि असंच जो परिणाम आहे तो राज्यभर दिसणार असल्याची हवामान विभागाने म्हटलेलं आहे। श्रद्धा, अगदी बालाजी, धन्यवाद दिलेल्या माहितीसाठी। राज्यामध्ये थंडीचा कडाका वाढलेला आहे आणि याच थंडी संदर्भातले अपडेट्स आपण घेत होतो। संपूर्ण राज्यभरासह पुण्याचं तापमान सुद्धा वाढलेलं आहे आणि मुंबईसह राज्यामध्ये इतर ठिकाणी सुद्धा थंडी वाढल्याची माहिती।